नमस्कार. वाघांनी केली कांगारूंची शिकार शीर्षक तुम्हाला समजलं असेलच. तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल आणि तुम्हाला क्रिकेट या खेळाची आवड असेल, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती तसेच खेळाडूंनी केलेली अद्वितीय कामगिरी यांची माहिती देणारे अपडेटेड व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दाखवत असतो. आजच्या शीर्षकाप्रमाणे आपण सांगितलं होतं की वाघांनी केली कांगारूंची शिकार क्रिकेट संदर्भात महत्त्वाची ऐतिहासिक विजय मिळवलेली माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत आहोत. चॅनलला पहिल्यांदा आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाचे अपडेट देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मिळून जाईल. वाघांनी केली कांगारूंची शिकार. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. मैदानावरती प्रत्यक्ष जो चांगली कामगिरी करतो तोच विजयश्री खेचून आणतो. त्यामुळे संघ लहान असो की संघ मोठा असो, संघ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरती असो का संघ क्रमवारीत तळाच्या स्थानी असो, संघ हा संघ असतो. संघाला प्रत्यक्ष मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागते, तेव्हाच तो आपल्या संघाला विजय देऊन जातो. त्यामुळे क्रिकेटमध्ये अनिश्चितता असल्यामुळे कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. प्रत्यक्ष मैदानावरती चांगली कामगिरी केली तर याचं उत्तम उदाहरण नुकतंच रविवारी आपल्याला बघायला मिळालं. बांगलादेश सारख्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटीमध्ये पराभव केलेला आहे. यामुळे क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडवून झालेले आहे. कसं काय झाले, नेमकं काय बांगलादेशची स्ट्रॅटेजी काय होती ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची, त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. क्रिकेट प्रेमी असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, क्रिकेट प्रेमीपर्यंत शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा आलं तर चॅनल सबस्क्राईब करा. वाघांनी केली कांगारूंची शिकार. बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावरती ऐतिहासिक विजय. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका चालू आहे आणि पहिल्या कसोटीमध्येच ऐतिहासिक विजयाची नोंद बांगलादेशने केलेली आहे. बांगलादेशने रविवारी ऐतिहासिक विजयाची नोंद करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कसोटीत तब्बल 9 गड्यांनी नमवले. यासह बांगलादेशने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी विजय मिळवलेला आहे. बांगलादेश सारख्या संघाने जो कसोटी क्रमवारीत तळाच्या स्थानी असताना सुद्धा देखील ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची ईर्ष्या दाखवतो, मैदानावरती चांगली खेळी करतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणीही जिंकू शकतं, कोणीही हारू शकतं. त्यामुळे मी बलाढ्य शब्द ऑस्ट्रेलियासाठी हाच वापरत आहे की ऑस्ट्रेलिया संघ सध्या एकदिवसीयमध्ये आणि कसोटीमध्ये दोन्ही ठिकाणी कसोटी क्रमवारीत आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कारण ऑस्ट्रेलियाला नमवणं फार कठीण असतं, ते सर्व संघांना माहिती. ऑस्ट्रेलियाचा संघ कशा रणनीतीने मैदानावर उतरतो. त्यामुळे बांगलादेशच्या संघाने त्यांना कसोटीमध्ये हरवल्यानंतर क्रिकेट जगतामध्ये एकदम खळबळ उडाली आहे. तसेच 2017 नंतर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा कसोटी सामन्यात हरवलेला आहे. पहिल्या डावात 6 बळी आणि दुसऱ्या डावात 3 बळी असे एकूण सामन्यामध्ये 9 बळी घेणारा हसन मेहमूद सामन्याचा मानकरी ठरला. बांगलादेशच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या मेहदी हसन मिराजने गोलंदाजीत देखील आपली चमक दाखवली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावामध्ये 66 धावात 5 बळी घेत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 284 धावांवरती संपुष्टात आला. केवळ विजयासाठी मिळालेले 57 धावांचे माफक लक्ष्य बांगलादेशने एका फलंदाजाच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि ऐतिहासिक विजय साजरा केला. बांगलादेशच्या या विजयामुळे क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असतानाच नक्कीच प्रयत्न चांगले केले तर यश देखील तेवढंच मोठं मिळू शकतं. याचं उत्तम उदाहरण बांगलादेश संघाकडून आपल्याला मिळू शकतं. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीनने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न करत तिसरे कसोटी शतक साजरे केले. त्याने 201 चेंडूमध्ये 4 चौकार व एका षटकासह 104 धावा केल्या, पण त्या धावा ऑस्ट्रेलियाला वाचवू शकल्या नाही. आणि आता ही पुढची महत्त्वाची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाला नमवल्याने बांगलादेशने कोणता विक्रम केला आहे, तर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला केवळ तिसरी कसोटी खेळताना त्यांचा पहिलाच विजय मिळवला आहे. म्हणजे तिसरी कसोटी खेळताना पहिला विजय मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिला संघ ठरलेला आहे. याआधी पाकिस्तानने 7 सामने खेळल्यानंतर पहिली विजय मिळवला होता. भारतानं 12 सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी विजय मिळवला होता.
अशी कामगिरी भारताने केली होती. त्यामुळे आशियातला पहिला संघ बांगलादेशचा संघ ठरला आहे. हा त्यांचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण 149 वर्षाच्या कसोटी इतिहासातील घरच्या मैदानावरील हा सर्वात लाजिरवाणा पराभव ऑस्ट्रेलियाचा झालेला आहे. दुसरा कसोटी सामना हा दिनांक 22 ऑगस्ट 2026 पासून क्वीन्सलँड येथील मॅके येथे सुरू होणार आहे. नेमकं दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया संघ कसा खेळ करतो, मालिकेमध्ये चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल, नाही तर बांगलादेशचा संघ दुसरी कसोटी सामना देखील मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता बघूयात नेमकं बांगलादेशचा संघ मालिका विजय करतो का, की ऑस्ट्रेलिया संघ मुसंडी मारतो. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा विश्वातील, क्रिकेट विश्वातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम, खेळातील इतर माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. तुर्तास एवढंच. पुढील कसोटीमध्ये बांगलादेश संघ कसा खेळतो आणि ऑस्ट्रेलिया मुसंडी मारतो का, हे देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे.